टेमलाईवाडी परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून पाणी टंचाई भासत आहे। ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होतोय। गेल्या 2 महिन्यांपासून टेमलाईवाडी परिसरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत नाहीये। या पार्श्वभूमीवर आज टेमलाईवाडी परिसरातील नागरिकांनी रिकाम्या घागरी हातात घेऊन रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तत्काळ या परिसरातील पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केलं। यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। या आंदोलनात राजेंद्र पाटील, संजय मेकर, उत्तम सावंत, अजित कोराणे, सर्जेराव कांबळे, प्रदीप पाटील, भीमराव कांबळे, संजय नायकवडे, श्रीरंग पाटील, अमित कोराणे, अलका जगदाळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।